नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग, नवीन ठिकाण, लेट्स गो. फ्रेंड्स, मी आता आलो आहे कोल्हापूर येथे बाचणी या गावात एक अनोखं असं दत्त मंदिर आहे, त्याचं दर्शन करायला. तुम्हाला त्याचं दर्शन करवतो. हा ब्लॉग तुम्ही पुन्हा शेवटपर्यंत बघा. कोल्हापूर बसस्टँडपासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर दूरगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे बाचणी गाव. आणि तुम्ही बघताय हे या गावातलं प्राचीन असं दत्त मंदिर. चला तर मग आपण मंदिराच्या आतून दर्शन घेऊया. हे दत्त मंदिर स्वयंभू आहे. मंदिराच्या मागे असलेलं हे औदुंबराचं झाड. अशा प्रकारे माझी प्रदक्षिणा पूर्ण केली. ही जी तुम्हाला दिसते ती दत्तगुरूंची उत्सव मूर्ती आहे. या उत्सव मूर्तीच्या खाली श्रीपाद श्री वल्लभ यांच्या स्वयंभू पादुका आहेत. आणि या पादुकाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर रोज सकाळी 8 ते 10 या वेळात आपणास दर्शन घेता येईल. या स्वयंभू मंदिराबद्दलची आख्यायिका आणि माहिती येथील एका स्थानिक काकांना विचारली. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. बासणी तालुका कारंज येथील श्रीपाद श्री वल्लभांच्या स्वयंभू पादुकाचे असणारे चरित्र मी आपणास सांगत आहे. दत्त संप्रदायाची माहिती असणाऱ्या सर्व भक्तांना या गोष्टीची कल्पना असेल की पहिला अवतार हा दत्त महाराजांचा श्रीपाद श्री वल्लभांचा. 3 वर्ष ते गोकर्णामध्ये मुक्त स्वरूपात राहत होते. त्यावेळी या ज्या मुक्ताई म्हणून आता इथं समाधी आहे त्या साध्वी होत्या आज्ञाजन्मी. त्या रोज कोरांना श्रीपाद श्री वल्लभांना घालायच्या. पण त्यांच्या मनात अशी इच्छा आली की माझ्याकडून यांनी अन्नप्रसाद भक्षण करावा. त्याप्रमाणे त्यांची इच्छा जाणून श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या की माझी इच्छा, तुमची इच्छा काय आहे? तर माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडून तुम्ही अन्नप्रसाद भक्षण करावा. ते म्हणले या जन्मी नाही, पुढच्या जन्मी करवीर क्षेत्री दूधगंगा तीरी तुमचा अशा पद्धतीने जन्म होईल आणि त्या जन्माची तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. त्याप्रमाणे कपिलेश्वर येथील पूर्वी सगळे करवीरच होते. कपिलेश्वर येथील कुलकर्ण्यांच्या घरी त्यांचा जन्म झाला आणि बासणीच्या एकनाथराव कुलकर्ण्यांशी त्यांचा पाहण्यात विवाह झाला. मग 3-4 वर्षानंतर त्या इकडं सासरी आल्यानंतर त्या नेहमी कुठल्याही प्रापंचिक कार्यात रमल्या नाही. त्या नेहमी श्रीपाद श्री वल्लभांना पूजा अर्चना करून रोज अन्नप्रसाद भक्षण करायला लावायचे. त्याप्रमाणे ही वार्ता त्यावेळचे राजे यांच्यापर्यंत पोचली व त्यावेळेला त्या राजांनी हे मला स्वतः डोळ्याने पाहायचे आहे असे म्हणून त्यांना विनंती त्यावेळच्या कुलकर्ण्यांच्या घरी केली. त्याप्रमाणे मुक्ताईने झरोक्यातून बघायची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अन्नप्रसाद वर हात न्यायच्या, घास हातात असायचा. अनेक प्रकाशझोत येऊन तो प्रसाद घ्यायचं. कोण खाते काही दिसलं नाही. त्याप्रमाणे त्यावेळच्या राजांना हा प्रत्यक्ष दृष्टांत पाहायला मिळाल्यानंतर त्यांनी 21 एकर जमीन या दत्त स्थानासाठी पूजा अर्चा, धूप दीप नंदादीप हे सगळं करण्यासाठी
त्यावेळेला दिलेली आहे. त्याप्रमाणे ती आज त्या आमच्या कुलकर्ण्यांच्या घरी आमच्याकडे ती जमीन तशा पद्धतीनं आहे. दरवर्षी दर पौर्णिमेला पवमान पंचसूक्त, गुरुद्वादशी दिवशी त्यांची समाधी झाली. गुरुद्वादशी दिवशी महाप्रसाद, रामनवमी, दत्त जयंती हे जे तिन्ही उत्सव होतात. सकाळी पूजा, दुपारी नैवेद्य, संध्याकाळी वाडी नित्यपाठ व आरती, अशा पद्धतीने इथला नित्यक्रम सुरू आहे. श्री गुरुदेव दत्त. अशा या अपरिचित दत्तस्थानाला आवर्जून भेट द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा मी व्हिडिओ संपवतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्स.